सूतजी सांगतात ही कथा ऐकल्यानंतर माणसाचा उद्धार होतो याच्यामध्ये नवल नाही, माणसाचा उद्धार होईल नवल नाही. एखादा प्रेतयुनीमध्ये गेला असेल, एखादा दुष्कर्म करून जरी गेला असेल तरी त्याचा उद्धार होतो. एक पाप्याची लेवल सांगितली, तर लेवल एक श्लोक सांगितलाय. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रथा विमार्गदा क्रोधा अग्नि दग्धा कुटिलच्च कामिन सप्ता यदननेन कलह पुनर्थिते. काय कळलं? ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रथा विमार्गदा क्रोधा अग्नि दग्धा कुटिलच्च कामिन सप्ताह यदनेन कलह पुनंतीते. अरे ऐकायला तुम्हाला असं एवढी मजा नसून आली, बरोबर ना? काय तुम्ही काहीतरी सांगितलं, आम्ही काहीतरी ऐकलं, चला पुढं. का गए तो पता नहीं क्या लाया मालूम नाही. श्लोक किती मस्त आहे बघा माय. ए मानवा, ए मानव म्हणजे आपण, बरोबर? पाप कृतस्तु सर्वदा, ज्यानं आयुष्यभर पाप केलंय, माणसाकडून कळत न कळत का होईना माणसाकडून पाप होतं माय, असं नाही. माणसाकडून पाप होत नाही असं माणूस नाही, असं सांगितलं. शास्त्र जर बघितलं, हा आंघोळ करताना स्त्रीच्या केसातून पाणी जरी गळालं तरी पाप लागतंय. इतकं शास्त्र कठीण आहे. शास्त्राच्या वाटेने जायचं म्हणल्यावर खूप अवघड आहे. त्याच्यामुळं संत सांगतात, आम्हाला एक सोपा मार्ग दिलाय. काय सोपेवर मग आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येणार. सोप आहे महाराज, जास्त भानगडीत पडायचं. वारकरी संप्रदाय सांगतो मला, हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा, ज्यानं आयुष्यभर पाप केलं, सदा सदा दुराचार रथा विमार्गदा, जो सदा न कदा दुराचारी वागलाय माय, त्याला एखाद्याला चांगलं सांगायचा प्रयत्न करा, ते ऐकत. एखाद्याला तुम्ही चांगलं सुधारायचा प्रयत्न केला ना, ते सुधरत. एखाद्याला म्हणलं भाऊ पिऊ नको, मदिरा पिऊ नको, दारू पिऊ नको, ते ऐकत नाही. ऐकत. हा सदा दुराचार विमार्गता, आयुष्यभर हा चांगल्या रस्त्यावर तो गेला नाही. हा एखाद्याचं चांगलं होत असेल, एखाद्या गावात जर सप्ताह होत असेल, तर तो सदा न कदा विमार्गता म्हणजे त्यांच्या वाकड्यात गेला. चांगलं कर्म त्याने केलं नाही. तर आज चांगलं कर्म करायचं म्हटल्यानंतर एक सांगू, आपल्या मराठी भाषेमध्ये असं म्हणतात बघा, मांजर आडवी गेली काम होत नाही. आहे माय, आहे का तुमच्याकडं? मांजर आडवी गेली का लोक म्हणतात 5 पावलं मागं फिरा. मागचे झोपले काय? असं आहे माय, मांजर आडवी गेली काम होत नाही म्हणतात. पण एक सांगू भाऊ तुमच्यासाठी, 100 मांजरी संघच आडव्या जाऊ द्या, 100 मांजरी संघच आडव्या जाऊ द्या, काम नक्की होतंय. पण एक माणूस आडवा जाऊ द्या, सप्ताह बंद पाडतंय. लोकांना चांगलं देखवत नाही माया. आता एवढा सुंदर मंडप टाकलाय ना, एवढी लाईट लावली ना, आता गावकऱ्यांनी एवढं मोठं नियोजन केलंय, पंगत बिंगत मरकुरी लावली, एखादं येईलच म्हणा. मंडपात जर गावकऱ्यांना फॅन लावला असता ना तर मजा आली असते. हा नाही गाड्या, जर अन्नदानच कमी पडले, तुला पोत्यात घालून हाणलं पाहिजे बडे. अरे करायले आपल्याकडून होत नसल ना, आपल्याकडून देण्याची दानत नसल ना, तर माणसानं गप मारावं. अहो 10 रुपये पट्टी द्यायची दानत नाही, 10 रुपये. आणि वर्गणी विचारायला सगळ्यात पुढे ह्योच बघा तुम्ही. वर्गणी महत्वाची. एक सांगू काय, काही माणसं वर्गणी देणार नाही, पण हिशोब विचारायला सगळ्यात पुढे. असे विमार्गदा कुटिलच्च कामीन, जे अतिशय कुटील वागले,
कुटील म्हणजे एखाद्याला किती चांगलं सांगा, किती चांगलं बोला, किती बोला, ते कुचकं बोलल्याशिवाय राहत माय, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुमच्यात ते जरा चांगलं आहे. तुला माहिती का ती काय म्हणत होती? ती काहीच म्हणत नव्हती, तू गप. पण असे माणसं सप्ताह यदनेन, सप्ताह पूर्वक 7 दिवस सप्ताहविधीने जर कथा त्यांनी ऐकली तर कलह पुनंती, ते कलह म्हणजे त्यांच्या आयुष्यातली त्या ठिकाणी पीडा, दुःख नाहीच होतं, अशी ही कथा, अशा हे ग्रंथ सांगतो. मग त्या ठिकाणी सांगितलं, नारदजी सनकादिकांना म्हणतात, तुम्ही सांगितलं ठीक आहे, माणसाचा उद्धार होतो नवल नाही, प्रेताचाही उद्धार होतो, मूर्खाचाही उद्धार होतो, पण एखादा उदाहरण असेल तर द्या. कारण आजकाल पुरावा असल्याशिवाय माणूस, प्रत्येक गोष्टीला आज काय माणूस मागतो? पुरावा. पुरावा असेल तर, आणि पुरावा नसला तर महाराज पुरावा. बरोबर की नाही? उचलली जीभ लावली टळवली याला अर्थ नाही. कुठली गोष्ट सांगताना त्याला जर पुरावा असेल तर निश्चित आहे. मग काय सांगितलं? तुंगभद्रा तटे पूर्वम, तुंगभद्रा तटे पूर्वम, तुंगभद्रा नदीचं ठिकाण आहे. आता ही तुंगभद्रा नदी कुठं आली? ऐसा येवा साई दिगंबरा, अक्षय रूप अवतारा, सर्वही व्यापक तू, श्रुती सारा अनुसया सुकुमारा, ऐसा येवा. टाळी टाळी. हा, काशी स्नान जप, बरोबर आहे ना वारकरी? काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेसी, निर्मल नदी तुंग जलप्रासी, निद्रा माहुर देशी, ऐसा ये साई दिगंबरा, अक्षय रूप अवतारा, सर्वही व्यापक तू, श्रुती सारा अनुसया सुकुमारा, ऐसा ये साई दिगंबरा, अक्षय रूप अवतारा, सर्वही व्यापक तू. बोले दत्तात्रय भगवान की जय, अनुसया मात की जय. चलो पुढे आलं, काशी स्नान जप प्रतिदिवशी, निर्मल नदी तुंग, ही त्या ठिकाणी तुंगभद्रा, ज्या ठिकाणी दत्तप्रभूंचं स्नान. तुंगभद्रा नदी, आणि त्या ठिकाणी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. ऐका, लक्ष देऊन ऐका फक्त, आपल्याला खूप लांब जायचं आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याची एक पत्नी होती. तिचे एका श्लोकामध्ये माय वर्णन केले. लोक वार्तारितो क्रूरो प्रयोशो बहु जल्पिका, शूरच्च गृहकृत्य कृपया कृपना कलह प्रिय. तुम्हाला याच्यात काहीच डोक्यात बसणार आहे, फक्त शेवटचा शब्द तुम्हाला कळेल, कलह प्रिय. कलह प्रिय. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदली. धुंदली आहे का इथली? धुंदली एखादी? तिचं नाव होतं धुंदली. हा, काय धुंदली म्हणतात, काय धुंदली म्हणतात. कलहप्रिय म्हणजे तिला भांडणाची सवय होती. तिला भांडणं, काही काही ना प्रत्येकाची एक सवय असते. काही स्वयंपाक चांगला बनवता येतो नाही का, काहींना चपाती चांगली गोल बनवता येते, काहींना पुरणपोळ्या चांगला बनवता येत्या, आणि काहींच्या हाताला इतका गुण असतो त्यांनी टाकलेली काडी ती इज्जत नाही का. प्रत्येकाच्या हाताचा गुण आहे, लक्षात घ्या. आजच्या कथेसाठी आलेले दिघीवरनं आमचे बापू असतील, दिघीचे ग्रामस्थ, श्रामपूरहून आलेले बरेचसे मंडळी आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. हा, एकदा त्यांच्या नाव टाळ्या वाजवा बरं. चला 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 ऐक.
तिला भांडणाची सवय होती माय महाराज. हा, एखादं चांगलं जरी तिला बोलायला गेलं तर ती सहज भांडणं काढायची, सहज. कलहप्रिय. घरामध्ये सगळं होतं माय, सगळं, पैसा अडका संपत्ती सगळं काही होत, सगळं. पण घरामध्ये फक्त अडचण एक होती, संतती नव्हती माय. पैसा भरपूर होता पण संतती नाही. घरामध्ये एक गाय आहे, तिला वासरू होत नाही. झाड आहे, त्याला फळ येत नाही. आतमध्ये विचार करायचा, अरे संपत्ती भरपूर आहे, पैसा आहे, सोनं नाणं आहे, सगळं आहे, पण संततीच नाही ना. मग काय करायचं? आपले म्हातारे म्हणतात बघा, हा, या पप्याला एकदा एक लेकरू झालं की मी मोकळा किंवा मोकळी. माय तू मरूस तर मी मोकळी होत नाही. तसं माय त्या ठिकाणी ती धुंदली. घरात सगळं आहे, आत्मदेवाला त्या ठिकाणी माय विचार करायचा, रडायचा, देवाकडे जायचा, देवाच्या मंदिरात देवाच्या जो समोर जाऊन हात जोडायचा, प्रभू हे प्रभू, हा, तेरे शरण में आया हूँ, हाँ, मेरी पीड़ा को समझ, मेरे दुख का निवारण कर, हाँ, मुझे इस दुख से बाहर निकाल. जब भी हमें कोई दुख सताए, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना आपल्या जीवनात काहीतरी दुःख आहे, तेव्हा तेव्हा माय एकच विलाज आहे, एकच विलाज, देवाशिवाय. कारण एक देव असा आहे, तो आपल्याकडून कुठली गोष्टीची मागणी करत नाही, तर बाकीचे सगळे नाते जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी शेवटचं, अंतही काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिले घेतल्याचे, अंतही काळीचे नाही. आत्मदेव हात जोडतो, प्रभू कृपा करा. पण धुंदली होती, हा, ती म्हणली नाही बाई, मला लेकरू नाही, बरं ताण नाही म्हणली. काय करावं काय करावं, आतमध्ये त्रस्त झाला, रडू लागला, रडू लागला. माय घरामध्ये सगळं आहे पण संतती नाही, संतती नाही, संतती नाही, संतती नाही. पण एक सांगू, जे तुमच्या नशिबात नाही, मी काय बोलतो त्याच्याकडलं, जे तुमच्या नशिबात नाही आणि ते जर तुम्ही मिळवायचा प्रयत्न केला तर त्याच्यापासून सुख नाही तर त्याच्यापासून दुःख निर्माण होतं. बघा तुम्ही, आत्मदेव विचार केला, अरे आपल्या जीवनात संतती नाही, आपण आता आत्महत्या करायची. वनामध्ये गेला, आत्महत्या करणार. एक भजन ऐकू आलं, संत महात्मे रस्त्याने चालले होते आपलं आपलं भजन करत. विचार केला, संतांच्या चरणावर नतमस्तक होऊ आणि आपण आता त्या ठिकाणी आत्महत्या करायची. गेला, संतांच्या चरणावर नतमस्तक झाला, पाया पडला, संतांना विनंती केली, हे गुरुवर्य आम्ही आत्महत्या करणार आहोत. का? संतांनी विचारलं, का रे बाबा? सांगितलं, माझ्या जीवनामध्ये संतती नाही. संत जाणते होते. त्याने त्याच्या कपाळाकडे बघितलं आणि त्याच्या कपाळावर बघून सांगितलं, अरे मूर्खा, तुला याच जन्मात काय, तर पुढचे 7 जन्म संतती नैवच नैवच नैवच. त्याने त्या संतांचे चरण पकडले आणि म्हणला, अरे मी याच जन्मात दुःखी होतो आणि तुम्ही मला पुढचं 7 जन्म सांगून अजून डोक्याला ताण दिला. म्हणजे हे बा, एक तर संतती व्हायचा आशीर्वाद द्या, नाही तर तुमच्या चरणावर डोकं आदळून मी माझा प्राण देणार, मला बाकीचं माहिती. संतांनी सांगितलं, अरे कशाला या संसाराच्या नादी लागतो? कारण अरे या संसारामध्ये अनेक जण गुरफटले. या संसार नगरी बाजार भरला ग बाई,
या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई बाई बाई. राधे या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई 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 बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई बाई संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई बाई बाई. हो यात सुख नाही बाई, यात सुख नाही. हो यात सुख नाही बाई, यात सुख नाही. यात सुख नाही बाई, यात सुख नाही. हा यात सुख नाही बाई, यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई 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 बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई बाई. या संसार नगरी बाजार भरला. या संसार नगरी बाजार भरला ग बाय 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 बाय. यात सुख नाही, यात सुख नाही. पण कसं आहे हे महाराज, आम्ही ऐकलं हे आम्हाला कळत, पण याच्यातून तुम्ही काय आम्ही कोणी सुटलेलो नाही. नाही का? कोण सुटलं मला सांगा ना. हा संसारात सुख नाही हे प्रत्येकाला माहिती. हा संसार एक लड्डू ऐसा है, खाए तो पछताओगे, ना खाओगे तो भी पछताओगे. हाँ जिनकी शादी हो चुकी है उनको देखो, हाँ 50-50 किलोमीटर रोज आना जाना रहता है. हाँ जिनकी शादी हो चुकी है उनके सिर देखो नीचे है ऐसे. क्या करे, क्योंकि और जिनकी शादी नहीं हुई वो देखो ज्यांचे लग्न झालं ना माय ते म्हणते का झालं, आणि ज्यांचं झालं नाही ते म्हणते कवा होईन. अवघड आहे अवघड आहे. आताच आमच्याच टीम मध्ये जे इतक्या दिवस मुंजे होते मुंजे, आमचे साथीदार गुरुतुल्य, हा मधुर वाणी, मधुर हात, सगळं काही मधुर असे आमचे अतुल महाराज शिंदे यांचं आत्ताच काही दिवसापूर्वी 2-1 महिन्यापूर्वी लग्न झाले. म्हणजे तुम्हाला आनंद झाला म्हणून टाळ्या वाजल्या का आपल्यामध्ये कोणतरी आला. हा बघा ना, आणि टाळ्या वाजवायच्या ना मोकळ्या मनानं वाजायच्या गड्या, अशी वाजी त्या टाळ्या मेल्यावानी. आता नाही, जेव्हा सांगा जेव्हा टाळ्या वाजायच्या तेव्हा अशी वाजी द्या. जर का एखाद्याची मौत झाली इथं मोकळ्या मनानं वाजा टाळ्या कशा वाजून दाखवायच्या कडकड. हा
असं बस. चला ऐक, कुठं आलो आपण? या संसार नगरी बाजार भरला ग बाई. कसा आहे संसार? संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागली ओढाळ, कौनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, तोम्या पर उपकारी, आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख लक्षात. संसारासाठी माणूस किती जरी झटलो हा तरी उपयोग काय होणार आहे मला सांगा बरं. माय बोला, लग्न झालं, पोर होणार, पोर झालं, शिकलं, शाळेत जाणार, शाळेत गेलं, नोकरी लागलं, त्याला बायको होणार, काही दिवसानं त्यांना पोरग होणार, आपल्याला नातू होणार, काही दिवसानं सून धावून येणार, पोरग धावून येणार, मात्र टेन्शन घेणार, दिंडीत जाणार, मरणार, दुसरं मात्र तयार होणार. याच्यात काय बदल आहे? हे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. हे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. हे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला. उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप कशी लागली झोप. हे उठा 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 पाशी भयाली मोठे, विठ्ठला वाजूने तुझा ठाव नाही कोठे. बस असं ऐकलं तुम्हाला लय गोड वाटत. काय सांगितलंय? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, आणि देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. सगळं गेलंय महाराज. संत महात्मे तसं आत्मदेवाला सांगू लागले, अरे बाबा कशाला या संसाराच्या नादी लागतो. पण त्याने सांगितलं नाही, एक तर संतती व्हायचा आशीर्वाद द्या, नाही तर मी तुमच्या पायावर टाकीन, त्या ठिकाणी माझं डोकं आदळून मी माझा प्राण देणार. नाईलाज झाला. संत महात्म्याने एक फळ दिलं, सांगितले काम करे, फळ घे, तुझ्या पत्नीला खाऊ घाल, सांग 9 महिने 9 दिवस हा खोटं बोलू नको, पतिव्रतेचं पालन कर, निश्चित तुला मुलगा होईल. संतांनी आशीर्वाद दिला. संतांनी आशीर्वाद दिला, फळ घेतलं, घरी आला बिचारा, आणि घरी आल्यानंतर मग त्याच्या बायकोला सांगितले, बघ हे फळ घेतलं, संतांनी दिलंय, खाल्लं की आपल्याला पुत्र होणार, काळजी करू नको. बाकीच काय बोलला नाही, खोटं बोलू नको, भांडणं घालू नको. कशाला सांगन, तुमची काय ताकद आहे वय, हाय ताकद तुमची आत्तावी नाही माय, तशी ती ताकद नाही, तिची कशी ताकद आहे तुमच्या समोर बोलायची. दशरथ राजाला वाकवणार आहे तुम्ही, त्याच्यामुळं आत्मदेवाने काही सांगितलं नाही, फक्त फळ दिलं, सांगितले बघ हे फळ खा, पुत्र होणं. ती फळ घेऊन मध्ये गेली, आणि मध्ये गेल्यानंतर मग विचार करू लागली. काही काहींचा मेंदू गुडघ्यात असतो असं म्हणतात. तिने तिची मैत्रिणीला बोलावलं, आणि मैत्रीण आली. आल्यानंतर मग विचारलं, अगं आमची हे येड, हा असंच आहे ना बघा तुम्ही, अगं आमची हे कोणत्या तरी बाबाच्या नादी लागली, कोणत्या तरी बाबाकडे गेले आणि फळं आणलं, म्हणले फळं खाल्लं की लेकरू होत आहे. काय सांगू तुला, काय ताप झाला आता, कसं करावं, काय काय कळलं. बाबा बिघडला.
काय करू तिने सांगितले, बघ काय माहिती का, हा तुझ्याकडं पैसा आहे, संपत्ती आहे, सोनं आहे, सगळं आहे, पण संतती नाही. आणि माझ्याकडं काहीच नाही. मी पत्र्याच्या शेड मध्ये राहते, कुपट्टीचा दरवाजा आहे, पण माझ्याकडं आता 4 लेकरं आणि 1 पोटात आहे. देवाचं कामच असं आहे महाराज. चने येतो दात नाही, दात येतो. हा देवाचं काम असंच आहे महाराज. हा जिथं पैसा भरपूर, श्रीमंती भरपूर, हा तिथं संपत्ती, साहेबाला लेकरं किती, हसतो काय, पोरं किती, अजून काय देव पावला नाही. आणि एखाद्या गरीबाच्या घरी पाव, जिकडं पावा तिकडं पोरं, पलंगावर 2, पलंगाच्या खाली 2, बाथरूम मध्ये 2, कडेवर 2. देवाचं कामच आहे महाराज. हा लक्षात, देव आहेत. देव जेही करतो, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्य सुद्यावे समाधान. हे फक्त बोलायचे, समाधान ठेवा. हा पण समाधानला सुद्धा समाधान. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो, हा असो वा कुणी असो, दैवले कहा कधी कुणा चुकला. खेळ कुणाला दैवाचा कळला. हार कुणाची जीत कुणाची, झुंज चालली 2 मनाची. हार कुणाची जीत कुणाची, झुंज चालली 2 मनाची, 2 मनाची. दैवले कहा कधी कुणा चुकला. खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो, हा असो वा कुणी असो, दैवले कहा कधी कुणा चुकला. खेळ कुणाला दैवाचा कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. कुणाला दैवाचा कळला. हा देवाचा खेळ आहे महाराज. पुरावा सांगू अजून. एकले कंठवेना म्हणून यांनी केली 14 भुवने निर्माण गा. हा देवाचा खेळ आहे. देवाचा खेळ. तिच्या मैत्रिणीला सांगू लागली धुंदली, अगं काय करू. तिने सांगितले काम कर. आपण माझ्या पोटामध्ये, आता मी गर्भवती आहे, माझ्या पोटामध्ये जे काही होईल मी तुला देईन, आणि त्याच्या बदल्यामध्ये तू फक्त एक काम कर, मला सोनं नाणं दे, पैसा दे. कारण सब पैसे के, मला पैसे दे. सांगितलं ठीक आहे. मग माय म्हणजे पण ते झालं, पण मग आता पोट दाखवायचं कसं. लोक विचारतील ना, तू गर्भवती आहे,
पोट दाखवायचं. कसं मग माय पोटाला जसं जसा महिना होईल तसं तसं पोटाला महाराज त्या ठिकाणी साडी कपडे त्या ठिकाणी गुंडाळू लागले, पोट मोठं करू लागले. आणि त्याचे फळ होतं ना, फळ, संतांची परीक्षा घ्यायची म्हणून ते फळ एका गाईला खाऊ घातलं. बघू या संतांच्या फळामध्ये किती ताकद आहे. बघता बघता दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले. ज्या गाईला कधी काही वासरू होत नव्हतं ती गाई सुद्धा गर्भवती राहिली. त्या गाईच्या उदरी त्या ठिकाणी एक सुंदर असा बालक जन्माला आला. गाईच्या उदरी माय, फक्त त्याचे कान गाईसारखे होते. त्याचबरोबर जी मैत्रीण होती तिला एक त्या ठिकाणी मुलगा झाला. तो मुलगा त्याने त्या ठिकाणी त्या धुंदलीकडे आणून दिला, तिला त्याच्या बदल्यामध्ये पैसे दिले. आणि इकडे आत्मदेवाला माहिती झालं की आपल्याला संतती झाली, मुलगा झाला. मुलगा झाला म्हटल्यानंतर लय दिवसानं नातू झाला. म्हातारपणात एखाद्याला लेकरू व्हावा, अब्बा त्याचे लाड. म्हातारपणात जरी एखाद्याला लेकरू झालं ना, त्याचे लाड विचारूच नका. ते म्हाताऱ्याच्या पाठीत बुक्का जरी घातलं, म्हातारपणात लेकरू झालं माय. आत्मदेवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदाच्या पायी माय रस्त्या ठिकाणी सगळेजण ब्राह्मण आले, संत महात्मे आले. आता नामकरण विधी करायचा आहे म्हणून पहिलं जो गायीपासून झालेला मुलगा होता तो मुलगा हातात घेतला, बघितलं कान गाई सारखे आहे, गायीपासून झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. बोलिये गोकर्णजी महाराज की जय. प्रेम से राधे 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 राधे. पीछे बैठे हुए सभी जड़े प्रेम से जम के राधे राधे ऐसे चलो. राधे राधे तो बोलना ही पड़े. माई गोकर्ण नामकरण झालं गायीपासून झालेल्या मुलाचं. मग आता जो धुंदलीचा मुलगा आहे त्याचं नामकरण करायचं. ब्राह्मणाने हातात घेतलं, बघितलं त्याच्याकडं, मस्तकाकडे बघितलं आणि विचारलं, अरे आत्मदेवा, हे कोणाचा मुलगा उचलून आणला? तो म्हणे, अहो माझाच मुलगा आहे, कोणाचं कायला उचलून आणू मी? माय ऐकून दिला, माझ्याकडे म्हणले माझाच आहे. त्यांनी बघितलं, पण आता काही बोलावा तर त्यांना माहित होतं धुंदली कशी आहे. ही धुंदली जर एकदा भांडायला उभी राहिली तर एका लाईनीत 101 शिवाय देती, न थांबता, नॉन स्टॉप. कोण डोकं लवीन तिला? होय, भांडणाऱ्या माणसाला अजिबात नाही. आता सांगायला टाइम नाही, फक्त माझ्याकडे 9:30 वाजली. भांडणाऱ्या माणसाचा नाद नाही करायचा. ते कुठं कशावर कुठं कधी भांडण, नियम नाही. वा अय चांगल्या जशी लेकरं गप करा. चला, त्यांची काय चुकी नाही बाय. ऐका, चला कुठं आलं होतं आपलं? मनात चांगल्या. नामकरण विधी करायचा त्या धुंदुलीच्या मुलाचा. ब्राह्मणाने विचारलं, ब्राह्मण नामकरण करणार आजी, ऐका, नामकरण करणार तितक्यामध्ये त्या ठिकाणी ती धुंदली आली. धुंदली म्हणली, अहो 9 महिने 9 दिवस गेला मी पोटात वागवलं, मी त्रास सहन केला आणि तुम्ही नामकरण करणार नाही. मी माझं नाव, माझ्या नावण्याचं नाव ठेवणार. कोणी डोकं लावायला नव्हतं तिला. कोण बोलणार? ती म्हणली, माझं नाव धुंदली आहे ना, मी याचं नाव धुंदुकारी ठेवणार. बोला धुंदुकारी महाराज की वा. आता धुंदुकारी की जय आणि गोकर्ण की बी जय. आता बघू कोणतं पोरग चांगलं, कोणतं पोरग मग आपण जय म्हणायचं का नाही. चलो. हळूहळू 2 जण मोठे होऊ लागले. धुंदुकारी मोठा होऊ लागला, गोकर्णही मोठा होऊ लागला. पण गोकर्ण मोठा पंडित महाज्ञानी बनला, वेदाचा जाणता बनला. आणि हा धुंदुकारी चोऱ्या करू लागला, लोकांचे घर लुबाडू लागला. रोज जायचा, एखाद्या पोराला त्रास द्यायचा, एखाद्याचं पोरग हिरीत लोटून द्यायचा. दुष्कर्मी बनला. पुन्हा आत्मदेव रडायला लागला. बघा आता, पहिले संतती नव्हती म्हणून पहिले संतती होत नव्हती म्हणून रडत होता, पाहिजे पाहिजे. आता झाली,
आता मी आपल्या जर नशिबात किंवा आपल्या भाग्यात जर लिहिलेलं नसलं आणि ते जर बळजबरी मिळवायचा प्रयत्न केला, त्याच्यापासून सुख कधीच निर्माण होत नाही, लक्षात ठेवा, कधीच नाही. चोऱ्या माऱ्या लबाडे करू लागला, आतमध्ये पुन्हा त्रस्त झाला, पुन्हा रडू लागला. अरे आधी संतती नव्हती म्हणून रडत होतो, आता आहे म्हणून रडतोय. म्हणून संतती देवाकडे आपण म्हणतो बघा, देवा आम्हाला पुत्र पाहिजे, आम्हाला मुलगी पाहिजे, पण एक सांगू, मागतानाच असा मागा. नाही तर मग आशे फक्त देवा दे आणि पुन्हा मग ते दारू प्यायला लागलं, मायबापाच्या कमरत लात घालायला लागलं का मग म्हणत्या, नाही माय मी तिकडं वाघाईला नवस बोलले होते. वाघाईला काय नवस बोलले नाही माय तू, अजिबात. हा, पुत्र ऐसा देगत देवा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. नाही तर मग पुत्र ऐसा देगत देवा, त्याचा प्रत्येक पोलीस स्टेशनला असावा. द्यायचा असेल तर चांगला दे. आतमध्ये रडू लागला, त्रस्त झाला, काय करावं काय करावं काय करावं. त्यावेळेस गोकर्णाने आपल्या वडिलाला उपदेश केला. बघा, मुलाने वडिलाला उपदेश केला, सांगितले बघा तुमच्या जीवनामध्ये संत आले, माणसाच्या जीवनामध्ये एकता तरी देव येऊन जातो, मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर जर आपण चाललो तर माणसाचा उद्धार होतो. गोकर्ण सांगतो, तुमच्या जीवनामध्ये संत आले, तुम्हाला समजायचा प्रयत्न केला पण तुम्ही ऐकलं नाही, परिणाम तुम्हाला दुःखाला सामोरे जावं लागलं. पण आता वेळ आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही एक काम करा, वनामध्ये जा, भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन व्हा, नामस्मरण करा. आतमध्ये म्हणे संसाराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेला. गोकर्ण माय त्या ठिकाणी घरामधलं वातावरण बघितलं आणि त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेला. आता घरामध्ये फक्त 2 जण राहिले. कोण कोण बोला? गोकर्ण आणि आतमध्ये, बरोबर, धुंदली आणि धुंदुकारी, 2 जण राहिले. धाक निघून गेला. वडील नावाचा जो धाक आहे तो निघून गेला. परिणाम असा झाला, अजून मातला, अजून मदिरा पिऊ लागला. एक दिवस जास्त दारू पिऊन आला, आईला मारू लागला. आईला इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं, आई घाबरली आणि आईने त्या एका विहिरीमध्ये उडी मारली आणि आई त्या ठिकाणी मरण पावली. आयुष्यभर खोटं बोलण्याचा परिणाम, आयुष्यभर वाईट करण्याचा परिणाम, शेवटी अंत हा वाईटच झाला. त्या धुंदुकारीचं तेच झालं, संगत बिघडली आणि परिणाम आई मरण पावली. घरामध्ये माय कोणीच राहिलं नाही म्हणून 5 वेश्याची संगती लागली. वेश्या आणल्या. आता वेश्या त्या वेश्याच, पैसा पाहिजे, धन पाहिजे, पैसा पाहिजे म्हणून माय त्याला म्हणायचे पैसा पाहिजे. एक राजाच्या घरी त्यांनी चोरी केली, पैसे धन सोनं नाणं घेऊन आल्यानंतर त्या वेश्यांच्या समोर दिलं. त्या वेश्यांनी विचार केला, अरे याने राजाच्या घरी चोरी केली, राजाचे सैनिक येतील, याला तर पकडतील, याच्याबरोबर मलाही पकडतील आणि सुळावर देतील. काय करायचं काय करायचं म्हणून रात्री याला मदिरा पाजली, माय दारू पाजला. दारू पाजून 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 मारायचा पण मरेना. काय करावं काय कळेना. शेवटी त्याला बाजीला बांधलं. त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे ओतले, जळते निखारे ओतले, ओढू लागला, सोडा 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 सोडा. नाही माय, अक्षरशः माय त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. रात्रीच त्या वेश्याने त्या घरामध्ये एक गड्डं खणलं, त्या घरामध्येच त्याला त्या ठिकाणी दफन केलं, त्याला पुरून टाकलं. आणि सकाळी आपल्या आपल्या पिशव्या उचलल्या आणि गावातील लोकांनी जेव्हा बघितलं कुठं निघाल्या, त्याने सांगितलं आमचे पती परगावी गेलेले आहे, आम्ही बाहेर चाललो, आम्हाला बोलवलंय. त्या वेश्याही निघून गेल्या. वाईटाचा शेवट वाईटच झाला. माय गोकर्ण तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेला असतो. तीर्थयात्रा करत 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 पुन्हा घरी येतो. घरी आल्यानंतर माय त्या ठिकाणी बघतो, घरी कोणीच नाही, दादा नाही. रात्री झोपतो की अंधार रात्रीचा, रात किड्यांचा चिवचिवाट आहे आणि एवढ्या चिवचिवामध्ये त्या ठिकाणी तो गोकर्ण झोपलाय. तेवढ्यामध्ये त्या घराघरामध्ये वेगवेगळे आवाज येऊ लागले. माय
कधी राक्षसाचा आवाज, कधी हडाळी. निखारता अग्नी दिसू लागला. राक्षसांचा आवाज आहे. गोकर्ण बघू लागला. अरे काय आहे? कशाचा आवाज येतोय? लक्ष द्या, लक्ष द्या. कशाचा आवाज येतो? कुठून येतो? घाबरला नाही, कारण भक्त होता. जो दास झाला, जो त्याच्या शरणावर गेला, त्याला घाबरायची गरज नाही. परिणाम झाला माय. काय करावं? इकडं तिकडं बघितलं, कोणी दिसत नाही, पण आवाज तर कुठून येतोय? तेवढ्यामध्ये कमांडोलू आहे. त्याच्यातलं पाणी हातामध्ये घेतलं, अभिमंत्रित केलं आणि विचारलं, कोण आहे? समोर ये, नाही तर जागीच तुला भस्म करून टाकल. असं म्हटल्यानंतर माय त्या ठिकाणी धुंदुकारी समोर आला. सांगितलं, अरे कोण आहे तू? सांगितलं, दादा मी तुझाच भाऊ आहे. गोकर्णाला खूप वाईट वाटलं. अरे माझाच भाऊ आणि प्रेत युनीमध्ये? अरे तू या युनीमध्ये कसा गेला? त्याने सांगितलं, दादा अरे आयुष्यभर वाईट कर्म केलं, आयुष्यभर वाईट वागलो दादा, आयुष्यभर चोऱ्या माऱ्या लबाड्या केल्या, आयुष्यभर कोणाचं चांगलं चितलं नाही, चांगल्या कामामध्ये अडथळा निर्माण केला, चांगल्या कामामध्ये कधी हातभार लावला नाही, चांगल्या कामामध्ये कधीच पुढे जाऊन कधीच नाही, चांगल्या कामामध्ये आलो नाही, परिणाम माझा वाईट झाला. पण दादा मला या प्रेत युनीमध्ये खूप त्रास होतोय दादा, माझ्या उद्धाराचा मार्ग शोध, माझा उद्धार झाला पाहिजे, काहीतरी कर दादा. हात जोडले मला. गोकर्ण सांगितलं, ठीक आहे, मी सकाळी काहीतरी उद्धाराचा मार्ग शोधतो. सकाळ झाली. एका महापुरुषाने गोकर्णाला सांगितलं, असं म्हणतात की इंद्रदेवाने सांगितलं की तुम्ही तुझ्या भावाच्या उद्धारासाठी. गोकर्ण विचारू लागला, माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे, काय करू काय करू काय करू काय करू? सांगितलं, भगवंताची भागवत कथा कर. ती कथा ऐकल्यानंतर तुझ्या भावाचा उद्धार होईल. त्या गोकर्णाने सुंदर सुंदर असा मंडप टाकला माय. अनेक गावातील लोकांना सांगितलं, आमंत्रण दिलं. सगळे लोक त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आले. जसं तुम्ही आला तसं तेही आले. गोकर्ण कथा सांगू लागला. एक वेळू रावला. वेळू, वेळू कळतो? बांबू वेळू. वेळूला गाठी असतात बघा, गाठी. पहिला दिवस झाला की त्या ठिकाणी पहिली गाठ फुटायची. कारण का? वेळू का रावला याचं कारण या ठिकाणी सांगितलंय. तो प्रेत युनीमध्ये गेलेला होता. हवा आली की तो हवेसोबत त्या ठिकाणून उडून जायचा, एका ठिकाणी बसत नाही. म्हणून एक वेळू रावला. त्या वेळूमध्ये त्याने प्रवेश केला. पहिला दिवस झाला. गोकर्ण त्या ठिकाणी भगवंताची भागवत कथा सांगायला सुरुवात केली. पहिला दिवस झाला, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवसाच्या 7 दिवसाच्या 7 गाठी फुटल्या. आणि भगवंताचे पार्षद त्याला घेऊन जाण्यासाठी, धुंदुकारीला घेऊन जाण्यासाठी आले. धुंदुकारीचा उद्धार झाला. भगवंताचे पार्षद घेऊन गेले. त्याला रथामध्ये बसवलं. रथ निघणार तेवढ्यामध्ये गोकर्णाने थांबवलं. थांबा. गोकर्णाने सांगितलं, माझा एक प्रश्न आहे. भगवंताच्या दूतांना विचारलं, माझा एक प्रश्न आहे छोटासा. काय? कथा तर सगळ्यांनी ऐकली, बरोबर? कथा ऐकण्यासाठी सगळे आले, मग तुम्ही एकट्या धुंदुकारीलाच का घेऊन चालला? प्रत्येकाला वाटतं ना की आमचा उद्धार व्हावा, मग एकट्या धुंदुकारीला का घेऊन चालला? त्यावेळेस भगवंताच्या पार्षदाने सांगितलं, सगळ्यांनी कथा ऐकली हे मान्य आहे, पण सगळ्यांनी कथा सारखी ऐकली असं नाही. बरेच माणसं कथेला येतात, पण कथेला आल्यानंतर ते कथेत असतात असं कधीच होत. बरेच माणसं अशी आहे, कथेला येतात, आल्यानंतर माय आपण शेतकरी आहे, इथं आल्या की काहीला मग आठवतं आपण घरात कुलूप लावली का नाही, आणि कुलूप लावल्यानंतर कुलपीला झटका दिला का.
काय इथं आल्यानंतर घरी फोन करतात पप्प्याच्या बापाला, वय वैरण टाकायचं विसरले, वैरण टाका. आपली कथा ऐकण्याची पद्धत खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. आपण कसं आहे, ऐकायला पोथी, वळायला वाती, सांभाळायला नाती, मग डोक्यात काय जाईन माती. आपली कथा ऐकण्याची खूप पद्धत वेगळी आहे, लक्षात घ्या. कथा ऐकत असताना माणूस निव्वळ त्या कथेमध्येच त्या ठिकाणी डुबला पाहिजे. पण आपण कथेमध्ये डुबत नाही. 2 मिनिटं जरी आपल्याला वेळ मिळाला तर खूप दिवसानंतर शेजारची रंगाई भेटती, शेजारची गणुताती भेटती. मग बाई तुझं कसं चाललं, बरं आहे का, लेकरं बरं आहे का, साडी कुठून घेतली, बरं श्रामपूरमधून घेतली का, केवड्याची घेतली, डायमंडची घेतली का, याच्यात ह्यो कलर नव्हता का, मग याच्यापेक्षा भारी 200 दिवस चांगली आली असती. मग जाऊ दे, तुला घेतलं पण लेकराला घेतलं का नाही. आपले आपला फलकट तो संसार. 7 दिवसामध्ये माणसाचा उद्धार वाटत असेल तर कथा ऐकत असताना कथा अशी ऐकावी. माणूस कथेमध्ये असल्यानंतर कथा म्हणजे कथाच. माणसाची जी बुद्धी आहे ती चंचल आहे, मन चंचल आहे. ये मन बडा चंचल है. हे प्रभु कैसे तेरा भजन करूं, कैसे इसे समझाऊं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, इतना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. घर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी, सच कहता हूँ मेरी. तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. गर्दूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी, सच कहता हूँ मेरी. तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, राधे तेरे चरणों